कुणी पैसे वाटत असेल तर त्याचे पैसे घ्या, पण पैसे वाटताना देखील विरोध करा. गुलाबराव पाटील. मुदखेड येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं नगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा घेण्यात आली. यावेळेस गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीका केली आहे. विरोधक जर पैसे वाटत असतील तर त्यांचे पैसे जरूर घ्या, पण पैसे वाटताना देखील विरोध करा, असं देखील या सभेत ते म्हणाले. आमदार संतोष बांगर यांच्या घरावर 100 पोलीसवाल्यांनी छापा टाकल्यानंतर ही कुठेतरी दडपशाही आहे. विचारपूर्वक राजकारण करावं, त्यासाठी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण योग्य तो तपास करावा. ठिकाणी बोललोय. शेवटी या महिनाभराच्या निवडणुका असतात, पण मनभेद असावे अशा प्रकारचे जे चित्र चाललं आहे ते चुकीचं आहे. मतभेद असू शकतात, मनभेद असू नये. आपण आपले विचार सांगावे, लोकांना पटतील तर लोक आपल्याला निवडून देतील, पण अशा पद्धतीनं निवडणुका होणे चुकीचे आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले की 2 तारखेपर्यंत तुम्हाला युती टिकवायची आहे. ते शिंदेसाहेब बघतील, युती टिकवायची नाही टिकवायची ते शिंदेसाहेबांच्या मतावर आहे. आणि असं कोणी म्हटलं म्हणून युती तुटते आणि असं म्हटल्यावर युती जुटते असं मला सांगता येत नाही. देवेंद्रजी आहेत, एकनाथ शिंदेजी आहेत, त्यांचा हा विषय, माझा विषय नाही. साहेब, विरोधकाकडून आहे ते घ्या, मात्र मत जे आहे ते कमलाला दाबा, असं महाजन मारेल याची पुनरावृत्ती आपण सुद्धा या ठिकाणी केली. काय विरोधकाकडून आहे ते घ्या, मात्र मत कमलाला दाबा. हे बघा, इथून खाली आपण खालून बघितलं असेल किंवा वरतून वक्त्यांचे भाषणं पाहिले असेल, त्यांनी सांगितलं की शेवटच्या काळामध्ये ते पैसे वाटप होते. त्या आधारावर आम्ही बोललो आहे की कोणी पैसे वाटत असतील तर पैसे घ्या त्यांचे, आम्हाला काय करायचं आहे. पण आम्ही पैसे वाटताना सुद्धा विरोध करा हे सुद्धा या भाषणामध्ये आम्ही मांडलं आहे. ह्या पद्धतीने चुकीचं आहे. नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत मुदखेडमध्ये देखील एका उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आणि जे तुमचे आमदार आहेत बांगर, त्यांच्या घरावरती हेमंत पाटील म्हणाले की 100 पोलिसांनी छापा टाकला. म्हणजे ते तुमचे जे मित्रपक्ष आहे अगदी शत्रूसारखं वागतात तुमच्यासोबत. हे चुकीचं आहे. मला तरी असं वाटतं की या गोष्टीचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. निवडणुकीमध्ये आमदारांच्या घरावर छापे टाकणे, मुली महिलेच्या नावाने कोयताला मारला म्हणून तिच्यावर गुन्हा टाकणे, ह्या पद्धतीने विचारपूर्वक पोलीस प्रशासनाने सुद्धा काळजी घेतली पाहिजे. निवडणुका ह्या सगळ्यांकरता लोकशाहीने लढण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्या थांबवण्याकरता किंवा त्या उमेदवाराला दाबण्याकरता त्याचं लोकेशन घ्या ना, तो उमेदवार त्यावेळेस कुठे होता. जर तो खरंच गुन्ह्याच्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा, पण तो नसेल तर चुकीची कारवाई करू नका, ही अपेक्षा आमची आहे. सुद्धा दावा जो आहे मुटकुळे यांनी केलेला आहे. बांगर यांनी, भाजपचे आमदार मुटकुळे यांनी 50 खोके घेतल्याचा सुद्धा आरोप केलेला आहे. नाही, त्यांच्या घरात असतील ठेवलेले त्यांनी. लोकनायक न्यूज